नमस्कार, मी पूजा शिंदे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपलं चॅनल नवीन आहे तर सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, प्रत्येक व्हिडिओ बघा। डे बाय डे मी तुम्हाला प्रत्येक स्टेप शिकवणार आहे की ज्यामध्ये तुम्ही घरी बसूनच नेल आर्ट हे शिकू शकता। कशी असते त्याची प्रोसेस ही डिटेल आपण बघणार। नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा, लाईक करा। आता मी तुम्हाला स्टार्ट करते। आपल्याला ॲक्रेलिक एक्सटेन्शन मध्ये त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक तर असते मोनोमर, हे असते लिक्विड मोनोमर, आणि एक असते मेन म्हणजे आपली ॲक्रेलिक पावडर। ह्या पद्धतीची आपली ॲक्रेलिक पावडर असते। ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि यासाठी आपल्याला लागते ते ब्रश। तर ॲक्रेलिक ब्रश येतो एक 8 नंबरचा ब्रश घेतलेला आहे ॲक्रेलिकचा। तुम्ही बघू, हे बघा, ह्या पद्धतीचा ॲक्रेलिक ब्रश असतो। हे आपल्याला टीप उचलण्यासाठी लागतो। आता टीप म्हणजे काय, ते कसं उचलायचं हे बद्दल मी सगळी माहिती तुम्हाला डिटेल देणार आहे। तुम्ही व्हिडिओ पुढे पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टीचे प्रश्नाची उत्तरे तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मिळतील। हे आहे आपलं ॲक्रेलिक ब्रश। आणि मेन म्हणजे आपल्याला लागते ते ग्लू, 401 चा ग्लू। हा आपल्याला ॲक्रेलिक टेम्पररी सॉफ्ट यासाठी टिप्स चिटकवण्यासाठी आपल्याला ह्या ग्लूचा उपयोग होतोच। हे बघा, हे टिप कटर लागते। त्यानंतर टिप कटर झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक असे दोन फायलर लागतात। एक असते हे हार्ड ह्या पद्धतीचे आणि हे सॉफ्ट। हे दोन आपल्याला गरजेचे आहेत। त्याच पद्धतीने अजून आपल्याला पाहिजे असते क्युटिकल पुशर। हे बघा, हे क्युटिकल पुशर ह्या पद्धतीने आपल्याला खूप गरजेच्या गोष्टी आहेत। ह्या आपल्या बेसिक व्हॅनिटी पासून तर ॲडव्हान्स व्हॅनिटी क्रिएट करण्यासाठी, बिगनर टू ॲडव्हान्स साठी सगळ्यांसाठी मी जे आता तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करत आहे त्याचे खूप उपयोग होणार आहे। तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा हीच माझी विनंती आहे। आणि हे आहे आपलं क्युटिकल कटर। जेव्हा आपण क्युटिकल पुशरने क्युटिकल आपले पुश करतो त्यावेळेस जे काही एक्स्ट्रा क्युटिकल्स असतात ते ह्या क्युटिकल कटरने आपल्याला कट करावं लागते। मी तुम्हाला ॲक्रेलिकची पूर्ण प्रोसेस नक्की सगळी सांगेल की कशा पद्धतीने। आणि एक छोटं एक आपल्याला नेल कटर हवं असतं। एक्स्ट्राचे जे नेल्स असतात, परत आपल्याला जे रिअल नेल्स असतात ते कट करण्यासाठी हे आपल्याकडे आपल्या व्हॅनिटीत खूप गरजेचं असतं। त्यानंतर डस्ट क्लीन करण्यासाठी असा एक छोटासा ब्रश हवा असतो आपल्याला। प्रोडक्ट घेण्यासाठी आर्ट या मिक्स मॅच करण्यासाठी आपल्याला अशी एक छोटीशी नेल आर्ट साठीची प्लेट लागते। हे आहे मोनोमर ग्लास। हे ॲक्रेलिक टिप्स लागतात। हे ॲक्रेलिक किंवा जेल एक्सटेन्शन्स ह्या दोन्ही प्रोसेससाठी आपल्याला सेम ह्या अशा पद्धतीच्या टिप्स लागतात। मी तुम्हाला दाखवते। ह्यावर जे नंबर आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नंबर कशासाठी आहेत, तर मी तुम्हाला त्याबद्दल पण माहिती देणार आहे। व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा। हे बघा, हे अशा पद्धतीने आहे। हे जे कट आहे यामध्ये पण ॲक्रेलिक मध्ये पण हे कट मध्ये, ह्या कटला डी कट म्हणतात, यामध्ये सी कट मिळतो आपल्याला। हे बघा, ह्या अशा पद्धतीने हे ज्या टिप्स आहेत तुम्हाला ॲक्रेलिक आणि जेल एक्सटेन्शन साठी युजफुल असतात। तर मी तुम्हाला काही टिप्स बद्दल डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करीन। आणि टिप याच्याबद्दल मी तुमच्यासाठी नक्की नवीन व्हिडिओमध्ये डिटेलिंग माहिती सांगेल टिप्सची। तर आता आपण नंबर विषयी सांगते तुम्हाला। आता हे जे नंबर आहेत, तुम्हाला प्रश्न पडले असेल की हे नंबर कशासाठी आहेत बाबा। 0 पासून 9 पर्यंत आपण कोणतेही आर्ट करतोय नेलचे, तर याच्यासाठी आपल्याकडे टिप्स लागतात। आणि आपले जे फिंगर्स असतात ते फिंगर्स वेगवेगळे असतात, म्हणजे एकसारखे नसतात, छोटे मोठे असतात। थंब मोठा असतो तर पिंकी फिंगर्स हे छोटी असते। तर मग त्या पद्धतीने आपल्याला ह्या नंबर प्रमाणे आपल्या नेल्सच्या
आपल्या फिंगरच्या नेल्सला कोणती टिप सूट होते ते शोधायचे असते. तर मग आता इथे कसं आहे, इथे नंबर मोठा छोटा जेवढा नंबर आहे तेवढी टिप्स ही मोठी असते आणि जेवढा नंबर मोठा असतो तेवढी टिप्स ही छोटी असते. मला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही जेवढे तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन येणार त्याचे मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी नक्कीच नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवत